नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. बघा, येणारी जी अमावस्या आहे ती 13 जुलैला आहे की 14 जुलैला आहे. बघा, ही जी अमावस्या आहे ती ज्येष्ठ अमावस्या आहे. या दिवशी ज्येष्ठ महिना संपत आहे आणि आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. तर बघा, या अमावस्येचा प्रारंभ हा 13 जुलैला, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की 13 जुलैला अमावस्या आहे की 14 जुलैला. बघा, या अमावस्येचा प्रारंभ हा 13 जुलैला सायंकाळी 6:50 होणार आहे आणि समाप्ती 14 जुलैला दुपारी 3:13 होणार आहे. उदयतिथीनुसार म्हटलं तर ज्येष्ठ अमावस्या ही 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे. आपल्याला पितरांसाठी जे काही तर्पण, श्राद्ध, पिंडदान किंवा अमावस्या ज्या काही सेवा असेल किंवा जे काही उपाय असतील ते सर्व काही आपल्याला 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी करायचे आहेत. पण ज्यांना मंगळवारी करणं शक्य नाही त्यांनी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुम्ही सोमवारी सुद्धा केलं तरीही चालतं, पण रात्री 6च्या नंतर अमावस्या सुरू होणार आहे म्हणून तुम्ही 6च्या नंतर कधीही करू शकता. बघा, अशा प्रकारे तुम्ही जर ज्यांना मंगळवारी करणं शक्य नाही तर त्यांनी हे सोमवारी उपाय सुद्धा केलं तरीही चालतं. ही अमावस्या अतिशय शुभदायी, फलदायी म्हटली जाते आणि तसेच या तिथीला पितृतर्पण, स्नान किंवा दानाचे असे विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ अमावस्या म्हणजे या शब्दातच या अमावस्येचा अर्थ आहे. ज्येष्ठ म्हणजे काय तर वडील किंवा मोठा, वडीलधाऱ्या किंवा मोठ्या किंवा ज्येष्ठ अमावस्या ही प्रामुख्याने पूर्वजांना म्हणजेच वडीलधाऱ्या माणसांना, पितरांनाही समर्पित असते. ज्येष्ठ अमावस्या ही कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला असते. सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि ज्येष्ठ अमावस्येने या ज्येष्ठ महिन्याचे समाप्ती होणार आहे. या अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग हा सुद्धा तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी तिथी तयार होत आहे आणि सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य हे खूप यशस्वी ठरत असते, असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अनेक लोक आपल्या पितरांसाठी स्नान, दान, दर्प, श्राद्ध, पिंडदान हे करत असतात. तसेच ज्यामुळे काय होतं तर आपल्यावर जो प्रखर पितृदोष आहे त्यापासून आपल्याला सुटका मिळते. तसेच पितरांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात. आता काही ठिकाणी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशीच वटसावित्री जे आहे ते करण्याची परंपरा आहे. आपल्याकडे या ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं, पण बऱ्याच ठिकाणी बघा ज्येष्ठ अमावस्येला वटसावित्रीचे व्रत केले जाते. म्हणून या दिवशी सुवासिनी स्त्रिया ज्या असतात ना त्या काय करत असतात बघा, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतात. आता या ज्येष्ठ महिन्यामध्ये अमावस्येचा प्रारंभ सोमवारी म्हणजेच 13 जुलैला होत असल्यामुळे या अमावस्येला आपल्याला काय करायचं आहे तर सोमवती अमावस्या म्हणून देखील आपण याला ओळखले जातो. जसं मी तुम्हाला आधीचा एक व्हिडिओ टाकला आहे की सोमवती अमावस्येला कोणते उपाय करायचे आहेत, तसेच म्हणून हिला आपण सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं आणि हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ महिना हा संपून पुन्हा आषाढ महिना सुरू होत असल्यामुळे आषाढ महिना हा जो आहे तो अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. म्हणून ज्येष्ठ अमावस्येच्या स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी बरेच जण पवित्र गंगेवरती स्नान करायला जात असतात, अंघोळ करत असतात. पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन अंघोळ केल्याने, स्नान केल्याने अनंत पुण्याचीही प्राप्ती होत असते. जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र स्नान करणं शक्य होत नाही. त्यांनी काय करायचं आहे बघा, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं हे प्रत्येकांना शक्य नाही, कारण आता धावपळीच्या युगामध्ये हे प्रत्येकांना शक्यच नाही. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी जाऊन करू शकतात, पण ज्यांना शक्य नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर मंगळवारी या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक गोष्ट टाकायची आहे किंवा एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. जीवनातील शत्रू नष्ट होऊन 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा संपत असतो किंवा दूर होत असतो. आपल्या कुटुंबावर कधी वाईट विघ्न, संकट, अडचणी येणार नाहीत. तसेच हे स्नान केल्याने तुमची प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होईल. अशी कोणतीही
वस्तू आहे जी आपल्याला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत. हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. आता जो मी उपाय सांगणार आहे तो आपल्याला कधी करायचा आहे तर बघा, 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. या दिवशी स्नानाला शुभ मुहूर्त असणार आहे. सुमारे पहाटे 4:05 आपल्याला हा शुभ मुहूर्त आहे आणि पहाटे 5 वाजेपर्यंत या स्नानाचा आपण शुभ मुहूर्त आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला शक्य असेल तर याच वेळेमध्ये स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि या स्नानाच्या शुभ मुहूर्तावरतीही तुम्हाला नाही शक्य झालं तर जेव्हा केव्हा तुम्हाला स्नान करणार आहे तेव्हा फक्त एक वस्तू जी आहे ती आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप चांगले शुभ परिणाम बघायला मिळतील. कारण या वस्तू ज्या आहेत त्या ज्येष्ठ अमावस्येचे खूप महत्त्व वाढत असतात आणि जेव्हा आपण हा उपाय करतो ना तेव्हा काय करायचं असतं बघा, त्याचा परिणामही आपल्याला आपल्या प्रगतीवर होत असतो आणि आपल्या योगायोगाने या ज्येष्ठ अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग सोबतच वृद्ध विद्धी योग सुद्धा तयार होत आहे. वृद्धी योग सुद्धा तयार होत आहे. या योगावरती आपण स्नान केलं याचं फळ तर आपल्याला मिळणारच आहे, तसेच आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होणार आहे. बघा, आता मी तुम्हाला सांगत आहे की कोणता उपाय करायचा आहे. हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे. अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनीच हा उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय आपल्या हिंदू धर्मात अमावस्या स्नानाला खूप असे धार्मिक महत्त्व आहे आणि महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने घरातील दारिद्र्यता तर दूर होतेच, पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात आणि जन्मोजन्मीची पापी जी आहेत ती सुद्धा आपले धुवून जात असतात. म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे. बऱ्याच वेळा कष्ट करून मेहनत करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत बघा, आणि म्हणून आपल्या प्रयत्नांना यशही मिळवण्यासाठी आणि आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी, तसेच आपल्या कुंडलीतील काही जे दोष आहेत ना ते दूर होण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी किंवा दूर होण्यासाठी, कुंडलीतील ग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. तसेच आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळावा, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असावी किंवा माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर, भगवान कुबेरांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त व्हावी, यासाठी देखील सुद्धा आपण हा उपाय आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे. यामुळे काय होतं तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आपण कष्ट मेहनत तोडजोड करत असतो, परंतु एवढे करूनही आपल्या प्रयत्नांना हे जर यश मिळत नसेल तर काही नाही करायचं. म्हणून कष्ट आणि मेहनत हे मात्र प्रामाणिकपणे करूनही आपल्याला जर यश मिळत नसेल किंवा आपल्या कष्टाला जर यश मिळत नसेल, आपल्याकडे पैसा आले तरी तो आपल्याकडे टिकत नसेल, तर काही ना काही कारणाने आपल्याकडून पैसा हा पुन्हा निघून जात असेल, तर मात्र यासारख्या समस्या दूर करण्यासाठी, जीवनातील भरपूर यश संपत्ती पैसा प्राप्त किंवा मिळवण्यासाठी आपल्याला हे स्नान खूप जास्त शुभ मानले जाते. एवढंच नाही तर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल किंवा गुप्त शत्रू असेल किंवा शत्रू नाव तुम्हाला माहीतच आहे, पण शत्रू तुम्हाला त्रास देत आहे, समोरून तुमच्यावरती वार करत आहे, शत्रू तुमची प्रगती देखील देखवत नसेल. बऱ्याच वेळा आपण नातेवाईक हे आपले शत्रू असतात, त्यांना आपलं हे चांगलं झालेलं देखवत नसतं, म्हणजे आपण चांगले राहिलेलं सुद्धा त्यांना देखवत नसतं. म्हणून हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होत असतील याचा विचार करत बसतो आपण बघा. पण आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी काही लोक असतात जी आपल्यावरती जळत असतात, त्यांना आपली प्रगतीही देखवत नाही. प्रवृत्तीचे लोक असतात, वाईट नजर सुद्धा आपल्यावर लावत असतात, यामुळे आपली प्रगती खुंटत चालते. जर अशी सुद्धा समस्या जर तुमच्या जीवनात असेल, शत्रूचा त्रास होत असेल, तर हा उपाय सुद्धा केल्याने आपल्या जीवनातील शत्रू जे आहेत ते दूर होत असतात. तेव्हा जेव्हा आपण या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपले शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो. आता आपल्यामध्ये बरेच नकारात्मक ऊर्जा असते किंवा बाहेरच्या नकारात्मक ऊर्जेचा किंवा नजरबाधेचा हा देखील आपल्यावर परिणाम झालेला असतो. म्हणून आपल्याला कोणत्याही अमावस्येच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार स्नानाला सुद्धा खूप महत्त्व दिलेले आहे. आता आपल्याला हा उपाय अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच कधी करायचं आहे तर 13 जुलैला सुद्धा अमावस्या सुरू होणार आहे. म्हणून 13 जुलैला आपल्याला
हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ असेल तरीही चालेल, जर खडे मीठ नसेल तर बारीक मीठ असेल तरीही चालतं. आणि ही मिठाची वाटी जी आहे ना ती आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यावरून ते खाली पायापर्यंत उतरून घ्यायची आहे. आणि प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा ही मिठाची वाटी उतरून घ्यायची आहे. एक मुठभर मीठ त्या वाटीमध्ये घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही. आता ही मिठाची वाटी तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घेतल्यानंतर आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे असतो ना, त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहे. आता नंतर वाटी घेतल्याने प्लॅस्टिकची घेऊ नका. शक्य असेल तर काचेची जी वाटी असते ना ती घ्या. काचेची नसेल तर स्टीलची घेतली तरी सुद्धा चालतं. मीठ जे असतं ना ते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, जास्त प्रमाणात जी नकारात्मक ऊर्जा असते ना ती जास्त प्रमाणात खेचून घेण्याचं कार्य करत असते. म्हणून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. आणि हे मीठ तसंच तुम्हाला रात्रभर त्या वाटीमध्ये आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी 14 जुलैला अमावस्या आहे, तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीचं पाणी काढायचं आहे. आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने जी वाटी आपण मिठाची घेतलेली होती ना, भरून ठेवलेली होती ना, त्यातलं थोडं थोडं मीठ, अगदी चिमूटभर मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे तर टाकायचं आहे. आणि त्यासोबतच 1 चमचाभर गंगाजल सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. आता हे टाकून आपल्याला काय करायचं तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे गंगाजल नसतं. परंतु जर गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र असतं तर ते सुद्धा असेल, तर तुमच्याकडे ते असेल तर त्या दोन्हीपैकी एक तुम्हाला हे पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे. अमावस्येला आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि मीठ टाकल्याने तेव्हा आपण तीर्थस्थानाचे फळ सुद्धा मिळत असते. म्हणून ही वस्तू टाकायची आहेत. आणि मीठ हे ऊर्जेचा नकारात्मक ऊर्जा असते ना, हा प्रभाव आहे तो आपल्या शरीरामधून कमी करून घेत असतो. आणि आपल्या शरीराभोवती असलेले नकारात्मक ऊर्जेचे कवच जे असते ना ते सुद्धा नष्ट करायला मदत करत असते. मन आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून मीठ टाकायचं आहे. यासोबतच 1 तुळशीचं पान जे आहे ना ते सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. बघा, यासोबतच तुळशीचे पान हे अत्यंत पवित्र मानले जाते. जेव्हा अमावस्येच्या तिथीवर अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पानं टाकली जातात ना, तेव्हा आपलं शरीर आणि मन पवित्र शुद्ध होत असतं. आणि त्यामुळे 1 तुळशीचं पान आहे ना ते सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यासोबतच आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत. काळे तीळ आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने प्रखर जो आपल्यावर पितृदोष असतो ना तो सुद्धा दूर होण्यास मदत होत नाही आणि पितरांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते. या सर्व वस्तू टाकून तुम्हाला काय करायचं आहे तर स्नान करायचं आहे. डोक्यावरून स्नान करणार आहात आणि स्नान करत असल्याने हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा ओम पित्र देवताय नम या मंत्राचा जप करत आहे, म्हणजे जप करायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण अंघोळ करतो ना तेव्हा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि अंघोळ झाल्यानंतर आपल्याला कपडे परिधान करायचे आहेत. एका तांब्याच्या कलशात शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आणि 7 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. आणि तुमच्या घराकडे जी दक्षिण दिशा आहे ना त्या दक्षिण दिशेला तोंड करून जल तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता तिथे 7 अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे. जिथे तुम्ही दक्षिण दिशेला जल अर्पण करणार आहात ना तेव्हा ओम पित्र देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे. कारण पितरांची दिशा ही मांडली जाते. या दिशेने या दिवशी पित्र जे आहेत ते आपल्या घरी येत असतात. म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि घरातील प्रखर पितृदोष तो दूर होण्यासाठी सुद्धा हे जल त्यांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून त्यांची नावं घ्यायची, त्यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि आमचं काही चुकलं असेल तर याची क्षमा याचना करायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि त्यांना सांगायचं आहे की तुमची कृपा ही आमच्या कुटुंबावर, आमच्यावर सदैव राहू द्या, अशी ही प्रार्थना करायची आहे. ज्येष्ठ अमावस्या खास पितरांना समर्पित असते. आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर ते आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून आपल्याला काय करायचं, म्हणून आपल्या घरात पैसाही टिकत नाही, सतत वादविवाद क्लेश होत असतात, मुलांची प्रगती होत नाही, मुलांना वाईट व्यसन लागतं, उद्योग व्यवसाय जो आहे तो चांगला चालत नाही, यासारख्या अनेक समस्या या आपल्या घरात पितृदोष असल्यामुळे येत असतात. म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केल्याने अखंड सौभाग्य आणि अखंड वैवाहिक जीवन जे आहे ते
त्याचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच या दिवशी शक्य झालं तर स्नान केल्यानंतर गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र, काळे तीळ दान करायचे आहेत. याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.